नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरच्या विशेष भागात आपलं स्वागत. जोरदार प्रचार सुरू झालाय. बड्या नेत्यांच्या सभांनी मैदान गाजू लागली आहेत. राजकारणात आज बरंच काही घडून गेलं जे आम्ही तुम्हाला सांगणार आहोतच. त्यात माढ्यात भाजपला चितपट करण्यासाठी शरद पवारांनी टाकलेला डाव आहे. कोल्हापुरात शाहू महाराजांबाबत केलेल्या एका वक्तव्यावरूनचं वादळ आहे. तर एका लग्नाची गोष्ट सुद्धा आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्याच राजकीय घडामोडींचं विश्लेषण आपण करणार आहोतच. मात्र झिरो आवरची सुरुवात एका स्पेशल स्टोरीनं. मराठा म्हटलं की डोळ्यासमोर नक्की कोण येतं? आधी चटकन डोळ्यासमोर नेत्यांची रीघ लागायची. पण गेल्या एका वर्षापासून मराठा म्हटलं की मनोज जरांगे पाटील ही उभे राहतात. राज्यात मराठा आरक्षणानंतर बरीच राजकीय समीकरणं बदलली आहेत. त्यातून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्षही निर्माण झाला आणि तो संघर्ष शांत होतोच आहे की लोकसभा निवडणुका लागल्या. आता याचा थेट परिणाम उमेदवारीवर झालाय का असा प्रश्न पडतोय. कारण आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी. महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणात सकल मराठा समाजातील उमेदवारांवर भर दिल्याचं दिसतंय. भाजपकडून जुना माधव पॅटर्न म्हणजेच माळी, धनगर, वंजारी समाजाला उमेदवारी देऊन त्या मदतीनं ओबीसी समाजाला स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न सुरू असल्याची बातमी आम्हीच तुम्हाला झिरो आवरमध्ये दिली होती. त्यामुळे की काय दुसरीकडे महाविकास आघाडी करून मराठा समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न होतोय असं म्हणायला हरकत नाही. कारण महाविकास आघाडीनं घोषित केलेल्या 45 उमेदवारांपैकी 32 उमेदवार म्हणजेच 71% जास्त उमेदवार हे एकट्या सकल मराठा समाजाचे आहेत. आणि यावरच होता आपला आजचा पहिला प्रश्न. तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आमचा पहिला प्रश्न होता, लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मराठा उमेदवार देण्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. याच प्रश्नावर सखोल चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत सर्वपक्षीय नेत्यांचं पॅनलही आहे. मात्र त्याआधी पक्षनिहाय मराठा समाजाचे उमेदवार बघूया आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे घोषित जागा 21, मराठा समाजाला 15 तर कुणबी मराठा 2, अनुसूचित जाती 2, अनुसूचित जमाती 1 आणि ओपन मध्ये 1. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार घोषित जागा 10, मराठा समाज 6, कुणबी मराठा 1, ओबीसी 2, अनुसूचित जमाती 1. काँग्रेस घोषित जागा 15, मराठा समाज 6, कुणबी मराठा 3, अनुसूचित जाती 5 आणि एसटी 1. मविया एकूण घोषित जागा 46, मराठा उमेदवार 27, कुणबी मराठा 6, ओबीसी 2, एससी 7, एसटी 3, ओपन 1 आणि बाकीचे उमेदवार 2. अशा पद्धतीचं हे समीकरण आहे. आता आपण बघूया महायुतीचं जातीय समीकरण. शिवसेनेच्या घोषित जागा आहेत 10, मराठा समाज 6, कुणबी मराठा 1, अनुसूचित जाती 3. राष्ट्रवादी घोषित जागा 4, मराठा समाज 3, ओबीसी 1. रासप घोषित जागा 1, ओबीसी 1. भाजप घोषित जागा 24, मराठा 9, ओबीसी 5, अनुसूचित जाती 4, ओपन 3, कुणबी मराठा 1 आणि एसटी 2. एकूण महायुतीच्या जागा 48, मराठा उमेदवार 18, कुणबी मराठा 2, ओबीसी उमेदवार 7, एससी 7, एसटी 2, ओपन 3 आणि बाकीचे उमेदवार 9. अशा पद्धतीचं हे समीकरण आहे. राज्यात याच आकडेवारीवर आपला प्रश्न होता आणि आता वेळ झालीये तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची. त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला.
आजचा आपला प्रश्न आपण परत एकदा बघूया. लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मराठा उमेदवार देण्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल का? सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया बघूया. एक्स वरून स्वप्नील परखड, नक्कीच फायदा होईल. सध्याच्या परिस्थितीत समाजकारण म्हणजे सत्ताकारण आणि राजकारण झाले आहे. एक्स वरून ईश्वर सुतार, असे काहीही होणार नाही. यूट्यूब वरून अजित, राजकारण्यांनी जातीपातीमधून बाहेर यावे, विकासाचे राजकारण करावे. फेसबुक वरून समीर तेंडुलकर, ही राष्ट्रीय निवडणूक आहे. लोक राष्ट्रीय मुद्द्यांवर, हिंदुत्वाची विचारधारा, विकास, राष्ट्रीय नेतृत्व यावर मतदान करतील. इंस्टाग्राम वरून गणेश उगले, कोणत्याही पक्षाला याचा फायदा होणार नाही. इंस्टाग्राम वरून संभाजी निवळे, महाविकास आघाडीला 100% फायदा होणार. महाराष्ट्र आणि मराठा नेते हे नातं राज्य निर्मितीपासून आहे. राज्यात मराठा समाज 30%पेक्षा जास्त आहे. हे आपण मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वेक्षणातून पुढे आलेल्या आकड्यांमधून पाहिलंय. गेल्या 8 वर्षांमध्ये राज्यात झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मराठा मतदारांचाच प्रभाव राहिलाय. म्हणूनच प्रत्येक निवडणुकीमध्ये 50%पेक्षा जास्त उमेदवार मराठा समाजातून आले. आता तर मनोज जरांगे पाटलांचं राज्यव्यापी मराठा आरक्षण आंदोलन झाल्यानंतर स्थिती आणखी बदलली आहे. मराठा समाजाची एकजूट महाराष्ट्रानं पाहिली आहे. त्यामुळेच की काय मराठा उमेदवारांवर भर दिल्याचं दिसतंय. याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे, भाजपा नेते प्रवीण दरेकर आणि सांगलीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार असलेले चंद्रहार पाटील. त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण जाऊया आपल्या गेस्ट सेंटरला. प्रवीणजी, मी सर्वात पहिले आपल्याकडे येते आणि आपल्याला आजचा प्रश्न तुम्हाला माहिती आहे आमचा. एकंदरीत मराठा समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षण, मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवार महाविकास आघाडीनं दिलेले आहेत. याचा फायदा होताना तुम्हाला दिसतो का? 71%पेक्षा जास्त उमेदवार हे मराठा समाजातून आलेले आहेत. मुळात आपण लक्षात घ्याल की भारतीय जनता पार्टी जातीपातीवर त्या ठिकाणी निवडणुकीत मतदान व्हावं अशा प्रकारची भूमिकाच त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी युवा, महिला, गरीब आणि शेतकरी या जाती समजून त्यांचा विकास महत्त्वाचा मानलाय. आपण प्रतिक्रिया ज्या आल्या सोशल मीडियातनं त्याही पुरेशा बोलक्या आहेत की जातीपातीतून बाहेर येऊन मतदान करावं आणि राष्ट्रीय विषयावर लोकसभेच्या निवडणुका झाल्या पाहिजेत आणि पक्षीय लाभ होणार नाही अशा प्रकारचे अत्यंत प्रगल्भ अशा या ठिकाणच्या प्रतिक्रिया समाज माध्यमातून आल्याच्या दिसत आहेत. तथापि आपल्याला मी सांगतो की जवळपास 50%च्या वर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे मराठा समाजाचे आपल्याला दिसतील. म्हणजे आपण मराठवाड्यात जर आपण त्या ठिकाणी बघितलं तर अर्चना पाटील असतील, प्रतापराव चिखलीकर असतील, रावसाहेब दानवे असतील, बाबूराव कदम असतील. कोकणात घेतलं तर आमचे श्रीकांत शिंदे आहेत. वर उत्तर महाराष्ट्रात गेलो तर त्या ठिकाणचे सुभाष भामरे आहेत, स्मिता पाटील आहेत, आमचे विखे पाटलांचे चिरंजीव त्या ठिकाणी आहेत. वर विदर्भात गेलो तर प्रतापराव जाधव आहेत, अनुप धोत्रे आहेत, त्या ठिकाणच्या राजश्री पाटील आहेत. किती नावं सांगू. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात तर फक्त सोलापूर सोडलं तर माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, मावळ, पुणे, बारामती, शिरूर सगळे मराठा उमेदवार आहेत. पण तुम्ही जातीपातीमध्ये अशा प्रकारच्या उमेदवाऱ्या त्या ठिकाणी चर्चा करणं हे सुद्धा त्या ठिकाणी मला वाटतं लोकांना आवडत नाही. आणि एका बाजूला आम्ही पुरोगामित्वाचा ढोल पिटायचा आणि दुसऱ्या बाजूला जातीपातीत कशा प्रकारच्या उमेदवारा कसा फायदा होणार यावर चर्चा करायची. मला वाटतं त्याला आपण प्रोत्साहन देतोय असं त्या ठिकाणी. प्रवीणजी, आपलं म्हणणं अगदी योग्य असलं तरी
राजकीय पक्ष हेच कुठेतरी जातीय समीकरण बघून मगच उमेदवारी देता, हे आपल्याला सुद्धा नाकारता येणार नाही. हे आपण नाकारत आहात का? सरिता, होय, मी पूर्णपणे नाकारतो. आम्ही कुठे जातीपातीची इक्वेशन बघून त्या ठिकाणी उमेदवाऱ्या दिलेल्या नाहीयेत. आणि त्याच्यामुळे आपण एक बघाल, आता योगायोगाने कोण उमेदवार कुठल्या जातीतले झाले असतील, परंतु त्या ठिकाणी विकासालाच त्या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे. प्रवीणजी, असं जर खरंच असेल आणि हे जर जनता मान्य करणार असेल तर ह्याचं स्वागतच आहे. आपल्या बरोबर मराठा महासंघाचे राजेंद्र कोंढरे पण आहेत. राजेंद्रजी, मी आपल्याकडे येते. एकंदरीत प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे की त्यांनी कुठल्या समाजाला किंवा कोणाला उमेदवारी द्यावी आणि त्या पद्धतीनं ही उमेदवारी देण्यात आली आहे. खरा प्रश्न आजचा असा आहे की एकंदरीत अशा पद्धतीनं एक राज्यामध्ये एक समीकरण झालेलं आहे की ओबीसी म्हटलं तर भारतीय जनता पक्ष आणि मराठा समाज म्हटलं तर इतर पक्ष, शरद पवार असोत किंवा काँग्रेस असोत किंवा आता आपण उद्धव ठाकरे यांच्या पक्षांनी दिलेले उमेदवार असो. त्यामुळे अशा पद्धतीनं ही वाटणी झालेली आहे का राज्यात? जसं म्हणता येणार नाही का, प्रत्येक चेहऱ्याचा पक्षाचा एक खाली जनाधार असतो आणि ह्या जनधारामध्ये भारतीय जनता पक्ष ज्या वंचित जाती ज्यांच्याकडे होत्या त्याचं मोठं शेअरिंग भाजपकडे गेल्या 15-20 वर्षामध्ये झालं. नंतरच्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीकडे काही ती मतं वळली. म्हणजे काँग्रेसचा जो जनाधार असलेला क्लास होता तो सगळा इकडे डायव्हर्ट झाला. दरम्यानच्या काळात मागाशी जे तुम्ही 2 महत्वाचे उल्लेख केलेले आहेत त्याच्यामध्ये एक गोष्ट मी या ठिकाणी नमूद करतो की सरसकट जातीचा उमेदवार असं नजरेपुढे ठेवून असा उमेदवार कोणताही पक्ष देत नाही फारसं. त्याचं कारण असं आहे की जात हा फॅक्टर 100% इलेक्शन मध्ये पूर्णपणे कधीच कामाला येत नाही. अपवादात्मक महाराष्ट्रातले एक 10-12 मतदारसंघ जे जास्त जातीवर मतदान करतात, उर्वरित ठिकाणी त्या उमेदवाराचं वैयक्तिक चारित्र्य, त्याची संस्थात्मक बांधणी, तिथल्या पक्षाचं काम, त्याची समाजातली प्रतिमा, त्याचं शिक्षण क्षेत्र, सहकार क्षेत्रातलं काम, ह्या सगळ्या गोष्टी आणि त्यांनी विकासात किती भूमिका बजावलेली आहे, लोकसंवाद किती, याच्यावर ते तिकीट ठरतं. आणि याच्यातला अजून एक ॲडिशन पॉईंट सांगतो की महाराष्ट्रामध्ये कुणबी मराठा समाजाचं पॉप्युलेशन 39% आहे आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये पूर्वीची स्वातंत्र्य सैनिकांची जी पार्श्वभूमी, सहकार आणि शिक्षण क्षेत्रातलं केलेलं काम, याच्यामुळं राजकारणावर मराठा समाजाचा पहिल्यापासून तो पगडा आहे आणि तो पगडा सातत्याने घराणेशाहीच्या माध्यमातून असेल किंवा त्या जिल्ह्यातलं प्रत्येक ठिकाणी अशी आता नवीन संस्थानं तयार झालीत. ह्या सगळ्या ज्या व्यक्ती आहेत ह्या प्रभावशाली झाल्यामुळं आपोआपच प्रत्येक पक्ष त्यांची स्वतःची जी वोट बँक असलेली ताकद आहे ती आपल्याकडे खेचण्याच्या दृष्टिकोनातून असे उमेदवार देतो आणि त्यामुळे मराठा समाजाचं प्राबल्य सर्व क्षेत्रामध्ये राजकारणात जास्त असल्यामुळं आणि राजकीय दृष्ट्या जागृत जमात असल्यामुळं आणि बहुजन समाजातल्या अनेक जातींनी त्यांचं नेतृत्व स्वीकारल्यामुळं आपोआप मराठा समाजाकडे ही संधी चालून येते असं माझं मत आहे. नक्कीच मी प्रवीणजींकडे वापस येते. प्रवीणजी, एकंदरीत जर बघितलं तर गेल्या काही वर्षातल्या आंदोलनांनी दाखवून दिलेलं आहे की नेते हे जरी मराठा समाजातले असले तरी जनता जी आहे, जो ज्यादातर जो समाज आहे त्याची परिस्थिती कशी आहे, कुठल्या शैक्षणिक अवस्थेत समाज राहतो, नेतृत्व कितीही वर्ष चालून आलं असलं तरी, म्हणजेच कुठंतरी एकदा निवडून आल्यावर म्हणजे मतदान करताना लोक अनेक वेळेला जातीपातीला बघून मतदान करतात. असं जरी असलं तरी निवडून आल्यावर नेता मात्र समाजाकडे तसं लक्ष देत नाही असं म्हटलं पाहिजे का? मला वाटतं प्रत्येक नेता हा विकासाला महत्त्व देतोच. आमचे मित्र राजेंद्र कोंढरे साहेबांनी अत्यंत समर्पक अशी भूमिका या ठिकाणी या विषयासंदर्भात मांडली. परंतु या ठिकाणी मी आपल्याला सांगितलं की शेवटी नेता
आपलं राजकारण करत असताना समाजाचं हित त्या ठिकाणी लक्षात घेतच असतो. असा कुठलाही नेता नाही की निवडून आला की समाजाकडे दुर्लक्ष करतो. तथापि तो समाजाच्या चौकटीत बांधला जात नाही, कारण लोकशाहीमध्ये ती अभिप्रेती नाही. या ठिकाणी ज्या वेळेला आपण बोलतो आम्ही सर्व समावेशक आहोत, त्यावेळेस सगळ्या जातीपाती या आपल्या आहेत. यामध्ये लोक काय बघतात, समाजासाठी काय केलं, त्या पक्षाने काय केलं, त्या नेत्याने काय केलं. नक्की. आणि असं जर आपण विचार केलात तर या ठिकाणी राष्ट्रवादी जो शरद पवार साहेबांचा आहे, उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेस याच्या मागे मराठा समाजाचा मतदान करणार नाही. कारण अनेक वर्ष पवार साहेबांनी या महाराष्ट्रावर या ठिकाणी राज्य केलं, मराठा आरक्षण दिलं नाही. उलट पक्षी सांगितलं की कायदेशीर मराठा आरक्षण देता येत नाही. उद्धव ठाकरे जे बाळासाहेबांचे सुपुत्र, त्यांनी त्या ठिकाणी आपण बघाल तर मोका मोर्चा म्हणून संजय राऊतांनी सामनामध्ये त्या ठिकाणी कार्टून काढलं. विलासराव मुख्यमंत्री होते, पृथ्वीराज बाबा होते, अशोक चव्हाण साहेब होते, नंतर समितीचे अध्यक्ष होते. त्यामुळे तिन्ही पक्ष मराठा समाजाला काही देऊ शकले नाहीत. उलट दिलं कुणी, नारायण राणे साहेब ज्या वेळेला त्या समितीचे अध्यक्ष होते, भले कोर्टात टिकला नाही, प्रामाणिक प्रयत्न केला. खरं आरक्षण दिलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं. ज्यांच्यावर तुम्ही जातीपातीचं लेबल लावता त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं, कोर्टात टिकणारं दिलं आणि सुप्रीम कोर्टात नाकारलं नव्हतं. उद्धव ठाकरेंच्या नाकारते मनामुळे, दुर्लक्षामुळे ते आरक्षण गेलं होतं. आणि त्याच्यामुळे आपण बघाल की देणारी लोक कोण आहेत. मी तर एवढंही म्हणेन की मनोहर जोशी ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ त्या ठिकाणी निर्माण झालं आणि त्यावेळेला मनोहर जोशीने केलं. कुठे आली जातपात, ब्राह्मण आहे म्हणून मनोहर जोशीने अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ केलं का. त्याच्यामुळे मला वाटतं की जातीपातीत जर आपण म्हणायचं म्हटलं तर मराठा समाजाला प्रामाणिक न्याय द्यायचा. आता शिंदे साहेब आमचे आले, त्यांनी तर शपथ घेऊन छत्रपतींच्या पदावर राजेंद्रजी, मी आपल्याकडे ते प्रवीणजींनी म्हटलं की मराठा समाज आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असो म्हणजे महाआघाडीला मतदान करणार नाही. खरं तर जास्त समाजातील उमेदवार त्यांनी दिलेले आहेत. अशी परिस्थिती आपल्याला दिसते का? महाविकास आघाडीने सरिता असं काय केलं? दोन भाग जेणेकरून त्यांना मतदान, जसं मी मगाशी सांगितलं की मतदान करताना एका पार्टवर केलं जातं, तसं महाराष्ट्रामध्ये राजकीय आणि सामाजिक विचारसरणीमध्ये जो पुरोगामी विचाराकडे वळलेला जो वर्ग आहे हा साधारणतः काँग्रेस आणि शरद पवार यांच्या बाजूला दिसतो. आणि उर्वरित मध्यमवर्गीय आणि हे सगळी मंडळी ही आत्ताचे जे सरकार आहे त्याच्या बाजूने दिसते. चित्र असं आहे की आता जे काही मराठवाड्यामध्ये मोठ्या मोठ्या सभा झालेल्या आहेत, ह्या मोठ्या सभांमध्ये आपण त्याचा राजकीय कानोसा घेत असताना एक गोष्ट त्याच्यात मी पुन्हा महाराष्ट्रापुढे आणतोय की बेरोजगारीची प्रचंड धग ही मराठवाड्यामध्ये आहे. आणि मराठवाड्यामध्ये वैचारिक याला जबाबदार कोणाला धरल्या जाऊ शकतं? आर्थिक सुधारणा, ही जी धग आहे ज्याबद्दल आपण बोलत आहात ती नक्कीच आहे, खूप मोठी आहे आणि त्यातूनच हा असंतोष आपण गेला एक वर्ष जे बघतो आहे आंदोलन ते त्यातूनच निर्माण झालेलं आहे. पण हे कोणाला तुम्ही त्यासाठी जबाबदार धरता? बघा, एकतर लोकसंख्या प्रचंड आहे आणि औद्योगिकरण आणि शिक्षणाचं जे काही प्रमाणीकरण ज्या भागामध्ये जास्त होण्याची अपेक्षा होती ती मराठवाड्यामध्ये झालेली नाही, हे वास्तव तुम्हाला मान्य करावं लागेल. आणि त्याला आतापर्यंत गेल्या 50-60 वर्षामध्ये ज्यांनी ज्यांनी मराठवाड्याचं नेतृत्व केलं त्या माणसांनी त्या भागामध्ये भौगोलिक विकासाच्या दृष्टिकोनातनं पायाभूत सुविधा, शैक्षणिक सुविधा, त्यानंतर कारखाने हे आणण्यामध्ये कुठंतरी ते नेतृत्व कमी पडलं असं दिसतंय. आणि त्यामुळं मराठवाड्यातलं मोठ्या प्रमाणावरचं जे काही नागरीकरण आहे ते पूर्णपणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, ठाणे, नाशिक आणि हैदराबाद अशा ठिकाणी ते जाऊन राहिलेलं आहे. तर हा चिंतनाचा विषय आहे आणि हे चिंतनाच्या विषयाचा मागोवा घेताना मराठा समाजाला याचा मोठा फटका का बसलेला आहे तर शेतीमधलं धारण क्षेत्र कमी झालं आणि शेतीवर जगण्याची व्यवस्था बिकट झाल्यामुळं उग्र झालेली प्रश्नांमधनं जी आता तरुणाई आहे तिच्या हाताला रोजगार नाही, ती रोजगार त्याला जर त्यामध्ये द्यायचा असेल. राजेंद्रजी, नक्कीच आपण जो मुद्दा मांडताय तो अत्यंत महत्वाचा आहे आणि हीच विजन, हेच नियोजन आपण आपल्या नेत्यांकडनं ह्याची अपेक्षा करत असतो. आपल्या बरोबर प्रकाशांना शेंडगे आलेले आहेत. प्रकाशजी, एकंदरीत आता चर्चेत आपण जेव्हा नव्हतात तेव्हा
आम्ही बोलत होतो की महाविकास आघाडीनं जवळजवळ जी काही घोषित उमेदवार आहेत त्यात 71% वरची उमेदवार हे मराठा समाजामधनं येतात. गेल्या काही काळात मराठा समाजाचा रोष, त्यांची जी संख्या आहे, हे सगळं लक्षात घेता या निवडणुकीमध्ये याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो का? तुम्हाला काय वाटतं? नाही, माझं मत थोडं वेगळं आहे. यामध्ये असं आहे की महाविकास आघाडीचे जे पक्ष आहे त्याच्यामध्ये काँग्रेस आहे, त्यामध्ये राष्ट्रवादी पवारसाहेबांचे हे आहे, त्यानंतर शिवसेना आहे. यांच्या मागच्या पण निवडणुका बघितल्या, मागचे उमेदवार बघितलं तर त्याच्यामध्ये जवळजवळ 75-80% मराठा समाजाचे उमेदवारच होते. त्यामुळे आता त्याच्यामध्ये काय हे झालं असं हे होत नाही. पण ह्यावेळी काय झालेलं आहे, जरी ह्यांचे उमेदवार जरी मराठा समाजाचे असले पण तरी आता ह्या मराठा आणि ओबीसी हा जो वाद ह्याच्यामध्ये झाला आरक्षणाच्या माध्यमातून, जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या माध्यमातून, त्यामुळे ओबीसी समाज जो आहे तो आता पोलराइज झालेला आहे. आणि त्यामुळे ओबीसी समाज जो आहे त्याला एक भावना झाली की ज्या मराठा समाजाच्या उमेदवारांना आम्ही आतापर्यंत निवडून देत होतो त्याचेच आमदार जे आहे ते त्यांच्या आरक्षणाचं हे करण्यासाठी, सत्यानाश करण्यासाठी मंत्रालयात टाळे घ्यायला लावायला गेले. आणि त्याच्यामुळे एक उद्विग्न भावना ओबीसीमध्ये झालेली आहे की आम्ही आता ह्यावेळी कुणाला निवडून द्यायचं. सगळे उमेदवार सभाकडून मराठा समाजाचे यायला लागलेले आहेत आणि म्हणून ह्यासाठीच आम्ही नवीन ओबीसीच्या पक्षाची आम्ही घोषणा केली किंवा त्यावेळी हे ओबीसीचं मतदान जे आहे ते आता कुणाला टाकायचं. मग जर मराठाला द्यायचं नसेल, मग ओबीसीला द्यायचं असेल तर मग ओबीसीला देण्यासाठी ओबीसीचा आम्ही नवीन पक्ष काढलेला आहे आणि त्याची आमची सुरुवात आहे. आणि 60% आमचं हे आहे. प्रवीणजी, प्रकाश अण्णांच्या ह्या वक्तव्यावर आपण काय म्हणाल? ओबीसी मतदार हा पोलराइज झालेला आहे. मला त्यांच्या अपेक्षांबद्दल, त्यांच्या आत्मविश्वासाबद्दल त्यांना माझा सॅल्यूट आहे की ओबीसी सगळे मतदान त्यांना करणार आहेत आणि देशामध्ये 15-20 खासदार त्या ठिकाणी जातील. त्यांना शुभेच्छा त्यांच्या आत्मविश्वासाला. पण एक लक्षात ठेवा की या देशाचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करतायत आणि ही निवडणूक देशासाठी निवडणूक होती. ही निवडणूक तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना देशहितासाठी किंवा सर्वांगीण भारताच्या विकासासाठी होते आणि त्याच्यामुळे विकासावर मतदान होणार आहे. तुम्ही जातीपातीमध्ये ठिगळं या महाराष्ट्राची पाडू नका. आणि ओबीसी समाज आहे, मराठा समाज आहे, हा विकासावर त्या ठिकाणी आता पक्ष समाजाचेच पक्ष निघाले असते ना. मराठा समाजाचा मराठा पक्ष, ओबीसीचा ओबीसी पक्ष, आमक्याचा आमका पक्ष. मराठा महाराष्ट्र प्रगल्भ आहे, सुसंस्कृत आहे. इतर राज्य आणि महाराष्ट्रात जमीन आसमानचा फरक आहे. राजेंद्रजी, आपण काय म्हणाल याच्यावर? जातीपातीवर त्या ठिकाणी मत आपण प्रकाश अण्णांनी जे म्हटलं ते सुद्धा ऐकलं आणि आता प्रवीणजी जे म्हणतात ते सुद्धा आपण ऐकत आहात. सत्य परिस्थिती जमिनीवरची काय आहे? ज्यांना जातीवर आधारित राजकारणामध्ये स्पेस तयार करायची असतात ते नेहमी आपल्या समाजाला एक मोठा शत्रू दाखवण्याचा प्रयत्न करतात. आणि प्रकाश अण्णा शेंडगेंनी जो काही आता पक्ष काढलाय तर ते जे व्यासपीठावर गेली 4-5 महिने भाषण करत होते ते सगळे नेते वेगवेगळ्या पक्षामध्ये विखुरले गेलेले आहेत. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि मी मगाशी आपल्याला सुरुवातीला सांगितलं होतं की 100% जातीवर मतदान करणारे एक राज्यामध्ये ठराविक भाग जर सोडले तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती नाहीये. कारण गावगाड्यामध्ये सगळ्या बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाणारे मराठा नेते पण होते, ओबीसी समाजातले पण होते आणि बहुजन समाजातले होते. आणि त्या काळामध्ये त्यांचं नेतृत्व त्या भागातल्या मराठ्यांनी पण स्वीकारलेलं आहे. त्यामुळं हा मुद्दा ह्यावेळेस राजकीय दृष्ट्या मराठा समाजाचा परिणाम करण्याची शक्यता एका गोष्टीवर आहे की ओबीसी नेत्यांनी जी काही आगलावी भाषणं केली, इकडनं जी भाषणं झाली त्याच्यामध्ये समाजामध्ये टोकदार अस्मिता ह्या काही काळापर्यंत आपल्याला दिसून येत होत्या. आता पुढच्या राजकारणामध्ये जर हे जातीच्या पोलरायझेशनवर जर नेण्याचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्रातल्या एक 6 ते 7 मतदारसंघामध्ये ह्याचा परिणाम होईल असं मला या ठिकाणी वाटतं. तो विशेषतः मराठवाड्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये हा होण्याची शक्यता आहे. पण अजून त्याला वेळ आहे. कारण शेवट हे राजकीय लोक फार परिपक्व आणि तयार असतात. ते मुवमेंट कशी करायची आणि कोणत्या पातळीवर नेऊन सोडायची ह्याचं अंडरस्टँडिंग त्यांचं फार चांगलं असतं. प्रकाश अण्णा, मी आपल्याला विचारते,
जसं राजेंद्रजींनी म्हटलं की 6 ते 7 मतदारसंघांवर याचा परिणाम होऊ शकतो. तुमच्या मते किती मतदारसंघांवर याचा परिणाम होऊ शकतो? एक साधारणतः 8 ते 9 मतदारसंघ आहेत की जिथे कास्ट फॅक्टर हा मोठ्या प्रमाणावर चालतो आणि 2 समाजामध्ये काही असं वातावरण तयार झालेलं आहे स्थानिक पातळीवर, त्याचा इम्पॅक्ट होण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यामध्ये नेमकं मराठा समाजाचं मतदान हे आज कोणत्या बाजूला जाईल ह्याचं चित्र आज स्पष्ट नाहीये. त्यामुळं आज जी काही भाषण चालू आहे त्याच्यामध्ये राजकीय नेत्यांनी नक्कीच आपण प्रकाशनांना काय म्हणायचंय ते ऐकून घेऊया. नाही, कसं आहे, आता कोंढरे साहेब जे म्हणाले की आता हे ओबीसीचा नवीन पक्ष, आम्हाला 75 वर्ष आम्ही काढलाच नाही ना. तुम्ही जे उमेदवार देईल त्या उमेदवाराला आम्ही निवडून दिलं ना, तर मग मराठा बघितलं नाही किंवा बाकी काय बघितलं नाही. आणि हे आत्ताच पक्ष काढायची ओबीसीचं का गरज भासली, तर ज्यावेळी दिवसा ढवळ्या आमच्या मुलाबाळांचं भविष्य उद्ध्वस्त होताना, त्या आरक्षणाचे लचके तोडताना ज्यावेळी ओबीसीने पाहिलं आणि शासन प्रशासन संपूर्ण रात्री बेरात्री 2-2, 3-3 वाजता GR काढून ह्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये कुणब्यांचे दाखले घेऊन मराठा समाजाला घुसवण्याचा जो काय प्रयत्न झाला, त्याच्यामुळे ओबीसी सगळा उद्विग्न झाला की इतके वर्ष आम्ही किती मतदारसंघात याचा परिणाम होईल? प्रकाशांना आपल्याला वेळेची मर्यादा आहे. किती मतदारसंघात? महाराष्ट्रामध्ये जवळपास प्रत्येक मतदारसंघामध्ये 60% पेक्षा जास्त हा ओबीसी आहे. आणि त्याच्यामध्ये दलित, SC ST आणि मुस्लिम समाज जर हे केलं तर त्याच्यामध्ये ही संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे 8-9 मतदारसंघात जवळपास 48 मतदारसंघामध्ये ओबीसीचं वर्चस्व आहे. आणि त्यामुळे मी असं म्हणणार नाही की आता 48 मतदारसंघामध्ये ओबीसी निवडून येणार आहेत असं मी म्हणत नाहीये. आता पक्ष नवीन आहे, अजून कार्यकर्ते घडायचे आहेत, बनायचे आहेत, पण कुठेतरी सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत आमच्या नेत्यांना प्रवीणजी, मला तुमचं उत्तर माहिती आहे की कुठेही फरक पडणार नाही, पण तरी मी तुमच्याकडे येते. हा आपण शेवटचा घेऊ. किती मतदारसंघात आता जे काही गेल्या वर्षभर घडलं आणि त्यातून ज्या काही जातीय अस्मितांना टोक आलं त्याचा परिणाम आपल्याला किती मतदारसंघांमध्ये बघायला मिळणार आहे? एक लक्षात ठेवा, जातीपातीवर त्या ठिकाणी वोटिंग होणार नाही. याचं कारण आपण बघाल तर मराठवाड्यामध्ये आजच अमित शाह यांची सभा झाली. त्या सभेचा आपण त्या ठिकाणी फुटेज काढून बघा. हिंगोली, नांदेड, परभणी या ठिकाणावरून त्या ठिकाणी मराठा समाजाची लोक मोठ्या प्रमाणावर होती. आपण बघाल ज्या वेळेला परभणीला देवेंद्रजी, एकनाथ शिंदे, अजितदादांची सभा झाली त्यावेळेलाही मराठा समाज ते धनगर समाजाचे असून रासपचे असून त्या ठिकाणी उपस्थित होता. एका मराठवाड्यामध्ये 2 उदाहरणं पुरेशी बोलकी त्या ठिकाणी आहेत. पण प्रवीणजी, आम्ही असं म्हणतच नाहीये की मराठा समाज हा कोणाच्या बाजूने आहे हे आम्ही म्हणतच नाहीये. आम्ही फक्त की या जातीय समीकरणांचा परिणाम किती मतदारसंघात होईल. आम्ही एक लक्षात ठेवा, मला अजिबात वाटत नाही परिणाम. याचं कारण आपण बघाल जरांगे पाटील साहेबांनी आमच्या भूमिका घेतली ती अत्यंत योग्य घेतली. कारण त्यांना माहित आहे की मराठा समाज असा एकतर्फी कुठे मतदान करत नाही. भाजपमध्ये मराठा समाजाचे नेते आहेत, एकनाथ शिंदे साहेब तर स्वतः मराठा समाजाचे आहेत, अजितदादा तिकडे आहेत. त्याच्यामुळे ज्या वेळेला आपण सांगू की मराठा समाज म्हणून मतदान करा त्यावेळेला त्याला मराठा समाज रिस्पॉन्ड करणार नाही. कारण मराठा समाज हा नक्कीच आपली भावना कळली. मला माहिती आहे ही चर्चा अशीच पुढे जाऊ शकते, मात्र आपल्याला वेळेची मर्यादा आहे आणि त्यामुळे मी आपल्या सर्वांचे धन्यवाद देते. खूप खूप धन्यवाद. आपण आलात आणि 0 आवरमध्ये आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. आणि आता वेळ झाली आपल्या पहिल्या प्रश्नावरचा पोल रिझल्ट पाहण्याची. त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न पहिले सांगते. लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मराठा उमेदवार देण्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल का? एकूण मतं 25,000. 82% म्हटलंय होय, 18% नाही. युट्यूबवरचा हा पोल. इंस्टाग्रामवर एकूण 4,500 मतं. 75% म्हटलंय होय, 25% नाही. फेसबुकवर एकूण 5,000 मतं.
63% होय म्हटलंय, 37% नाही. आता बघूया एक्सचा कौल. 65% होय म्हटलंय, 35% नाही. अग्नी, जल आणि आकाश हे चक्र जसं मानवी उत्क्रांतीचं साक्षीदार आहे, तितकीच आणखी एक गोष्ट मानवी संक्रमणात चिवटपणे चिकटून बसलेली आहे, ती म्हणजे जात. फक्त भारताचंच पाहिलं तर जात या संकल्पनेला हजारो वर्षांचा इतिहास आहे. जातीच्या नावाखाली सामाजिक भेद होऊ नयेत ही तर आपली संस्कृती. अनेक साधू संतांनी, समाज सुधारकांनी आपल्याला ही शिकवण दिली आहे. मात्र एवढी सामाजिक घुसळ होऊन सुद्धा जात हा विषय काही अजूनही संपलेला नाही. सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक समानतेचा पाया रचला जातोय, तर तो सुद्धा जातीच्या आधारावरच. जात अगदी सहजपणे राजकारणात आली. जातीमुळे आपला फायदा होतो, आपला स्वार्थ साधला जातो, हे आपल्या काही चाणाक्ष नेत्यांच्या लक्षात आलं आणि जातीचं राजकारण अनस्टॉपेबल बनलं. फक्त आपले 40-50 आमदार निवडून यावेत यासाठी दुसऱ्या जातीचा द्वेष करणं शिकवलं जाऊ लागलं. जातीसाठी माती खावी हे भूषण असल्यासारखं सांगितलं जाऊ लागलं. हे आज काही नव्यानं होतंय असं अजिबात नाही. ज्या जातीचा नेता आहे त्यानं त्याच्या जातीचं फार भलं केलं असं तर अजिबातच नाही. तसं असतं तर विविध समाजांना मोठमोठे मोर्चे काढायची वेळ आलीच नसती. नेता विकासासाठी काम करणारा असेल, आपला आणि आपल्या कुटुंबाचा क्षुल्लक स्वार्थ बघण्याऐवजी राज्याचं, देशाचं हित पाहणारा असेल, राष्ट्र प्रथम मानणारा असेल, तर आपसुकच सगळ्या समाजाचं, सगळ्या जातीपातींचं हित साधण्याची किमया तो करू शकतो. त्यामुळे आपणही सजग मतदार म्हणून मतदान करताना फक्त जात हा एकमेव निकष बघणार नाही असा संकल्प करायला हवा. ईव्हीएमचं बटन दाबताना जातीपातीत अडकून क्षुल्लक स्वार्थ न बघता देशहिताचा विचार करू. ती एका आवश्यक बदलाची सुरुवात असेल. ज्या पद्धतीनं पक्ष फुटले आणि युती आघाडी झाली त्याचा पहिला परिणाम नक्की काय, हा प्रश्न जर आज विचारला तर उत्तर एकच: नाराजी, नाराजी आणि अजून जास्त नाराजी. निवडणुकीचा तिसरा टप्पा सुरू होतोय, पण नाराजी नाट्य मात्र संपत नाहीये. त्याचे आज दिवसभर दर्शन झाले. माढ्यात शेवटी बंडखोरी उघड झाली. धुळ्यात राजीनामा सत्र सुरू झालं. नाशकात परत एकदा छगन भुजबळांनी हेमंत गोडसेंची भीती वाढवली. तर कोल्हापुरात तर वादाचं नवीनच वादळ उभं झालं, ज्याच्या केंद्रस्थानी आहेत छत्रपती शाहू महाराज. त्यात एका लग्नातील नाराजीनं सुद्धा वर्धेतील भाजपचे उमेदवार आणि विद्यमान खासदार रामदास तडस यांच्या निवडणुकीवर सावट निर्माण केले. आणि हे सर्व राज्यात सुरू असताना राजधानी मुंबईत महाविकास आघाडीत काँग्रेसची घुसमट सुरूच आहे. देशातील सर्वात जुन्या पक्षात काँग्रेसमध्ये नाराजीवरून सुद्धा दोन प्रवाह पडलेले दिसत आहेत. यातील एक नाराज प्रवाह आहे, तो म्हणजे मुंबई काँग्रेसचा. त्या नाराजांचे मी नाराज नाही असे म्हणत नेतृत्व करत आहेत मुंबई काँग्रेस अध्यक्षा आमदार वर्षा गायकवाड. आज वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतली. नाव न घेता निशाण्यावर होते नाना पटोले. आपलं गाऱ्हाणं घेऊन वर्षा गायकवाड आणि पदाधिकारी उद्या दिल्लीत धडकणार आहेत. मुंबईतील जागा वाटपाचा घोळ आणि नाना पटोले यांच्या भूमिकेसंदर्भात हायकमांडची भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेसला मुंबईत 3 जागा मिळाव्यात आणि दक्षिण मध्य मुंबई जागा काँग्रेसला मिळावी यासाठी वर्षा गायकवाड आग्रही आहेत. मुंबईच्या बाबतीमध्ये आमचं म्हणणं असं आहे की मुंबईच्या बाबतीमध्ये निर्णय घेत असताना त्याची पूर्व चर्चा आम्ही ऑलरेडी केलेली आहे आणि कुठल्या सेक्टरमध्ये आपण आहोत. आणि शेवटी आमचं एकच म्हणणं होतं की आपला नक्की क्रायटेरिया काय असला पाहिजे. आपला क्रायटेरिया हा जिंकणं आहे आणि जिंकण्यासाठी जो उमेदवार जिथे योग्य आहे त्याला ते तिकीट दिलं पाहिजे, ही सातत्याने आमची भूमिका आहे. त्यामुळे आमचं कोणाला काय असं म्हणण्याचं कारण नाही. पण शेवटी जसं मी तुम्हाला सांगितलं की एक पक्षशिस्तता आम्ही पाळतो. मी ही अपेक्षा करते की मुंबईच्या डिसिजन ज्या आहेत त्याच्यामध्ये काही गोष्टी अजून चांगल्या होऊ शकल्या असत्या, ज्या मला असं वाटतात. वर्षा गायकवाडांच्या या वक्तव्यावरच आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आमचा प्रश्न सांगते:
काँग्रेसच्या वर्षा गायकवाड मुंबई जागा वाटपावरून नाराज. मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला फटका बसणार का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. मुंबईतील जागा वाटपावर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी टीका केल्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडूनही तीव्र प्रतिक्रिया आली. शिवसेनेच्या काही जागा गेल्यानं आमची ही नाराजी होती. वरिष्ठ नेतृत्वानं सारासार विचार करून जागा वाटप केले, त्यामुळे जागा वाटपाचा विषय संपलाय. या शब्दात अंबादास दानवे यांनी वर्षा गायकवाड यांच्या वक्तव्यावर उत्तर दिले. आता जी जागेविषयी वर्षाताई बोलतात त्या जागेवर शिवसेनेचं सातत्यानं खासदार निवडून येतो. मनोहर जोशी सर होते, राहुल शेवाळे होते, फार नारायण आठवले सुद्धा सुरुवातीला या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. आणि त्यामुळं ही जागा शिवसेनेची नॅचरल नैसर्गिकरित्या आहेच. अमरावतीची जागा सातत्याने मी जिंकत आलो होतो, फक्त मागच्या वेळेस थोड्या मताने हारलो होतो. ती सुद्धा जागा आम्ही काँग्रेसला दिलेली. आम्ही या सगळ्या जागेचं मला वाटतं वरिष्ठ नेतृत्व पक्षाचे तिन्ही पक्षाचं याचा सगळा सारासार विचार करून जागा वाटप त्यांनी केलेलं आहे. आणि मला वाटतं जागा वाटप विषय आता संपलेला आहे. देशभरात घटत असलेला जनाधार साथ सोडणारे सहकारी पक्ष, अलविदा करत भाजपमध्ये जाणाऱ्या नेत्यांची गळती ही सध्याची काँग्रेसची अवस्था. तरीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोबत घेऊन काँग्रेस राजकीय मैदानात तग धरून आहे. तशातच आज उत्तर महाराष्ट्रातील धुळ्यात काँग्रेसला अंतर्गत बंडाळीचा मोठा फटका बसला. 2 जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला. कारण माजी मंत्री राहिलेल्या शोभा बच्छाव यांना धुळ्यातून काँग्रेसनं दिलेली उमेदवारी. शोभा बच्छाव यांना उमेदवारी तर मिळाली, पण त्यांना स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून तीव्र विरोध होतोय. मालेगाव मधील डॉक्टर तुषार शेवाळेंच्या कार्यालयात आज शोभा बच्छाव आल्या, तेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांनी शोभा बच्छाव परत जा अशा घोषणा दिल्या. यावेळी शोभा बच्छाव यांनी कार्यकर्त्यांना समजवण्याचाही प्रयत्न केला, पण तीव्र भावनांमुळे बच्छाव यांना काढता पाय घ्यावा लागला. तर तिकडे संतप्त झालेले काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तसंच धुळे काँग्रेसचे अध्यक्ष आणि इच्छुक श्याम सनेर यांनीही उमेदवारी न मिळाल्यानं राजीनामा देत पक्ष नेतृत्वावर आपला राग व्यक्त केला. मी काँग्रेस पक्षाकडे लोकसभेची उमेदवारी मागितली होती. लोकसभेच्या उमेदवारीचा हा महिनाभराचा जो काळ गेला, मी 30 वर्षामध्ये कधीही व्यथित झालो नाही. एवढं व्यथित मला आमच्या श्रेष्ठींनी केलं. सतत काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नाही, सक्षम चेहरा नाही, एक सामान्य असल्यामुळे बळी घेण्याचं काम केलं. आणि म्हणून या व्यथित असल्यामुळे मी आज माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेश अध्यक्षांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला. हे झालं काँग्रेसच्या अंतर्गत वादाचं. पण आज एक वाद उफाळला, तो कोल्हापुरात. लोकसभा निवडणुकीचं मैदान मारायचंच म्हणून आरोप प्रत्यारोपांना जोर चढलाय. पण ही टीका करताना पुढाऱ्यांचं कधी कधी पदाचं किंवा घराण्याचा मान ठेवण्याचं भान हरपतं. तसाच काहीसा प्रकार आज कोल्हापुरात घडलाय. विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी प्रचार करताना महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपतींबाबत खळबळजनक विधान केलंय. आत्ताचे शाहू महाराज हे कोल्हापूरचे आहेत का, असा सवालच मंडलिकांनी केलाय. आता जे महाराज साहेब जे आहेत ते कोल्हापूरचे आहेत का, वारसदार खरे आहेत का, हे सुद्धा कुठेतरी दत्तला झालेले आहेत. खरे वारसदार ते नाहीत. खरे वारसदार तुम्ही आम्ही आहोत, शाहू आंबेडकरांची मंडळी आहोत. आणि या वारसदाराच्या निमित्तानं निश्चितपणानं कोल्हापूर विचाराचा उल्लेख बाबाजी साहेबांनी केला. माझे वडील कलापती सदाशिवराव मंडलिक यांनी आयुष्यभर कोल्हापूर विचारलं, अन्नाने जपला. कारण शाहू महाराजांची ही भूमी आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी आपल्याला पुरोगामी विचार शिकवला, समतेचा विचार शिकवला. मंडलिकांच्या या वक्तव्यानं कोल्हापुरातील राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे. या वादग्रस्त वक्तव्याविरोधात आता काँग्रेस नेत्यांमधून संताप व्यक्त होतोय.
स्वार्थासाठी संजय मंडलिकांनी हे वक्तव्य केलं असून कोल्हापूरकर हा अपमान सहन करणार नाहीत असा इशारा काँग्रेस आमदार सतेज पाटलांनी दिला. तर भावनिक वातावरण करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करत असल्याची टीका भाजपनं केली आहे. मला वाटते संजय मंडलिकांच्या पायाखालची वाळू घसरू लागलेली आहे. छत्रपतींच्या गादीचा अपमान करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, त्याचा प्रथमतः आम्ही निषेध करतो. कोल्हापूरकर हे कधीही सहन करणार नाहीत अशा पद्धतीचं अपमानास्पद वक्तव्य. आज आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी निवडणुकीच्या या रणांगणामध्ये आता लाखाच्या पुढं लीड वाढत चाललेलं आहे हे दिसून आल्यामुळं अशा पद्धतीची वक्तव्य करतायत. कोल्हापूरकर हे सहन करणार नाही. संजय राऊत साहेब काय बोलले होते की वंशजांचे पुरावे द्या. हे कुठल्या संस्कृतीत बसतं? या राज्याचे जाणते राजे शरद पवार साहेब काय बोलले होते? पूर्वीच्या काळात छत्रपती पेशवे नेमायचे आणि ज्या वेळेला संभाजी महाराजांची राज्यसभेवर नियुक्ती झाली त्यावेळेला पवारसाहेब म्हणाले आता पेशवे छत्रपतींना नेमणूक द्यायला लागलेत. याच राजघराण्याविषयी बोलले होते ना. त्याच्यामुळे मला वाटतं अशा प्रकारचं आता निवडणूक आले म्हणून भावनिक वातावरण करून मतदानात काय परावर्तित करता येते, काय रूपांतर करता येते का, हा केविलवाना प्रयत्न आहे. महायुतीमधल्या म्हाड्याच्या तिढ्यात अखेर शरद पवारांनी डाव टाकल्याची चर्चा रंगू लागली आहे. निमित्त धैर्यशील मोहिते पाटलांनी आज घेतलेली शरद पवारांची भेट. भाजपसोबत असलेले धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांसोबत जाणार असल्याची माहिती आहे. 14 एप्रिलला धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करून 16 एप्रिल रोजी म्हाड्यातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. शरद पवारांनी देखील 2 दिवसात धैर्यशील मोहिते पक्षात प्रवेश करतील असं पत्र परिषदेत सांगितलं. पण भेट घेऊन निघून गेलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांनी मात्र अजूनही आपली वेट अँड वॉचची भूमिका आहे असंच सांगितलं. भाजपनं रणजित सिंह निंबाळकरांनाच पुन्हा उमेदवारी दिल्यामुळे म्हाड्यातील मोहिते पाटील नाराज झाले आणि अखेरीस त्यांच्या नाराजी नाट्याचं बंडखोरीत रूपांतर झालं. बघूयात काय म्हणाले आज धैर्यशील मोहिते पाटील. आदरणीय पवार साहेबांचे आणि आमच्या कुटुंबाचे अनेक वर्षाचे जुने आणि ऋणानुबद्ध संबंध आहेत. साहेबांची मी फक्त सदिच्छा भेट घ्यायला आलो होतो. साहेबांची भेट घेतली आणि भेट घेऊन आता पुन्हा अकलूजला चाललो. सगळं झालं तरी सुद्धा तुम्ही जाहीररित्या आता मान्य करत का नाही आहात? अजूनही काही अडचण आहे का? तांत्रिक अडचण किंवा पॉलिटिकल कंपल्शन काही आहे का? वेट अँड वॉच. किती तारखेला पक्षप्रवेश होणार आहे? मात्र वेट अँड वॉच सगळ्या गोष्टी. 14 तारखेला होणार. वेट अँड वॉच सगळ्या. तुम्हाला डावललं त्याबद्दल काय? वेट अँड वॉच सगळ्या गोष्टीला. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत भाजपचे वर्ध्याचे उमेदवार रामदास तडस अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे नव्हे तर कौटुंबिक कलहामुळे. रामदास तडस यांची सून पूजा तडस यांनी तडस कुटुंबियांवर गंभीर आरोप केले. आरोप कोणते? तर बाळाची DNA टेस्ट करायला सांगितल्याचे. लोखंडी रॉडनं मला मारहाण झाली, फ्लॅट विकून बेघर केलं आणि हे सगळं पूजा तडसनं कुठे आणि कसं सांगितलं? तर विरोधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारेंच्या बरोबर घेतलेल्या पत्रपरिषदेत. यावेळी पूजा तडस यांनी आपली बदनामी केल्याचा आरोप रामदास तडसांवर केलाय. शिवाय तडस यांच्या प्रचारासाठी 20 एप्रिलला येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न्याय द्यावा अशी ही मागणी या सुनेनं केली आहे. लग्न करून स्वतःला वाचवण्यासाठी हे सगळं केलं गेलं. मला एका फ्लॅटवर नेऊन टाकला गेलं आणि ज्या फ्लॅटवर मी राहते त्या फ्लॅटवर फक्त मला उपभोगण्याची वस्तू म्हणून माझा वापर केला गेला. त्यातून ह्या बाळाचा जन्म झाला आणि हे बाळ जन्माला आल्यानंतर मी हे बाळ कुणाचं आहे? एक खासदार माणूस, एक लोकप्रतिनिधी माणूस जेव्हा म्हणतो की बाई DNA कर, तर समाजातल्या मुलींनी कुठे जायचं? जेव्हा मी त्यांच्या घरी गेली तेव्हा लोखंडी रॉडनी मला मारण्यात आलं. त्या फ्लॅटवर मी राहिली, तो फ्लॅट विकून आम्हाला बेघर सुद्धा करण्यात आलं. मोदी साहेब म्हणतात की देशामध्ये माझा परिवार आहे, देश हा संपूर्ण माझा परिवार आहे. त्याच परिवारातली एक व्यक्ती म्हणजे खासदार रामदासजी तडस, त्यांच्या सभेसाठी 20 तारखेला मोदीजी वर्धेमध्ये येणार आहेत. मला त्यांना एकच विनंती करायची आहे, मी तुमच्या परिवारातली लेक,
पूजा तडस, मी तुम्हाला न्याय मागते. सुनेने तडस पिता पुत्रावर आरोप केल्यानंतर पूजा तडस यांचे पती पंकज तडस यांनीही पूजावर गंभीर आरोप केले. विरोधकांची मदत घेऊन प्रसिद्धीसाठी हे सर्व सुरू असल्याची टीका त्यांनीही केली. तसंच मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचं सांगत हे लग्न मोडण्यासाठी कोर्टात धाव घेतल्याचीही माहिती पंकज तडस यांनी एबीपी माझाला दिली. जे काही आहे ते हनी ट्रॅप झालेले आहे आमच्यावर. यापूर्वी 2020 मध्ये या हनी ट्रॅपची आपल्यावर केस दाखल झाली आहे. त्यानंतर सुद्धा आपल्यावर खंडणीची केस दाखल झालेली आहे. त्यानंतर मी नलेटीची केस टाकली आहे विवाह रद्द करण्याची. त्याच्यावर आपण हजर राहत नाही. आपण त्यामध्ये मागणी केली, डीएनए चाचणीची, अन्य काही याच्या मागण्या केल्या. त्या मागणीवर न्यायप्रविष्ट असल्यामुळं मी न्यायालयामध्ये ते प्रकरण असल्यामुळे मी काहीच बोलू शकत नाही. माझ्याकडे 2000 ऑडिओ क्लिप्स आहे हनी ट्रॅपचे आणि 10,000 पन्न्याचा पुरावा सुद्धा आहे, जो मी न्यायालयात काही प्रमाणात सादर केलेले आहेत. आणि आपल्या माध्यमातून जर वाटायचं असेल तर मी हे पुरावे देण्यास तयार आहे. सुनेच्या या सर्व आरोपांचं स्वतः रामदास तडस यांनी खंडन केलंय. या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नसून हे आरोप खोटे असल्याचंही स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. एक तर लग्न त्यांनी केलं, त्यानंतर बदनामी माझी केली, त्यानंतर लग्न केल्यानंतर त्यांनी गुंडायला हाती पकडी देऊन त्या मर्डरची लोक आहे ज्यांनी मर्डर केला 302 मध्ये ते बाहेर आहे. आता या लोकांना हाती धरून त्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला. आता ह्याच्यात माझा कोणता दोष आहे मला समजत नाही. का मी लग्नाच्या वेळेस नव्हतो, लग्न झालं असतं, लग्न झाल्यानंतर माझ्या घरी आले की मी ठेवायला तयार होतो. त्यांचं एकामेकासंगच पटत नाही. त्यांची आपसी वाद निर्माण करण्याचं काम या लोकांनी केलं आणि मी कसा दोषी आहे त्याच्यात. आता वळूयात परत एकदा आजच्या प्रश्नाकडे. ज्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी मीडिया सेंटरला जाऊया. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड मुंबई जागा वाटपावरून नाराज. मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला त्याचा फटका बसणार का? सोशल मीडियावर काय आल्यात प्रतिक्रिया बघूया. एक्सवरून मिलिंद पाटेकर, होय काँग्रेसच्या नाराजीचा शिवसेना उबाठाला फटका बसेल. एक्सवरून प्रदीप पाटील, तसंही महाविकास आघाडीची मुंबईत एकही जागा येणार नाही, याहून जास्त फटका काय बसेल? यूट्यूबवरून आशिष मानवरे, काँग्रेसनं नाराज का व्हावं? उद्धव ठाकरेंनीही त्यांच्या हक्काच्या जागा काँग्रेससाठी सोडल्या. यूट्यूबवरून सचिन किंजळकर, उद्धव ठाकरेंनी सांगली सोडावी आणि मुंबईत सर्व जागा लढाव्या. यूट्यूबवरून अशोक जाधव, ठाकरेंना अजिबात फटका बसणार नाही, ठाकरेंचे सर्व उमेदवार निवडून येतील. फेसबुकवरून निलेश निमसे, मुंबईत उद्धव ठाकरेंची स्वतःची ताकद आहे, ते काही काँग्रेसवर अवलंबून नाही. फेसबुकवरून विश्वनाथ काळे, कदाचित जागा वाटपावरून शिवसेनेबरोबर सलोखा ठेवला तर काँग्रेसचं भलं होईल. इंस्टाग्रामवरून अजय दळवी, मुंबईत फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे. आता याच प्रश्नावरील तुमचा कौल पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. परत एकदा आजचा प्रश्न बघूया. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, मुंबई जागा वाटपावरून नाराज. मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला फटका बसणार का? एकूण 36,000 मतं यूट्यूबवर. 33% होय म्हटलंय, 67% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2,000 मतं. 60% होय म्हटलंय, 40% नाही. फेसबुकवर एकूण 1,500 मतं. %35 होय म्हटलंय, 65% नाही. एक्सवर 43% होय म्हटलंय, 57% नाही. 2019 साली महाविकास आघाडीचं सरकार येण्यात सर्वात महत्त्वाचा वाटा काँग्रेसचा होता.
44 आमदार असलेल्या काँग्रेसनं जर शिवसेना राष्ट्रवादीला साथ दिली नसती तर उद्धव ठाकरे सरकार अस्तित्वातच आलं नसतं. त्या काळात काँग्रेसनं मोठेपणा दाखवला, प्रसंगी कमीपणा घेतला, मिळेल ती मंत्रिपदं घेतली म्हणून ठाकरे सरकार 2.5-3 वर्ष टिकलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष उभे आडवे फुटले, पण एवढी अनागोंदी असूनही काँग्रेस इंटॅक्ट राहिली, नेते गेले. त्याच काँग्रेसला लोकसभा जागा वाटपातही पडतं घ्यावं लागलं अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. मुंबईसारख्या महानगरात जिथे राष्ट्रवादीचं औषधा एवढंच अस्तित्व आहे तिथे काँग्रेसची स्वतःची अशी एक वोट बँक आहे. असं असतानाही उद्धव ठाकरेंच्या दबावापुढे काँग्रेसला झुकावं लागलं असं मुंबई काँग्रेसला वाटतंय. त्याला काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाची किनार आहे हे विसरून चालणार नाही. पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या नाराजीचं कारण ठरले असले तरी काँग्रेस सध्या सर्वात वाईट काळातून जात असताना ज्या ठिकाणी 1885 साली इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली त्या शहरातच काँग्रेसची उपेक्षा, अवहेलना होत आहे याचं शल्य सामान्य काँग्रेसजनांना, काँग्रेस कार्यकर्त्यांना पोचत असेल. दिल्ली हायकमांड याकडे गंभीरपणे बघते की तडजोडीच्या राजकारणात दुर्लक्ष करते हे उद्या कळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर आता गृहमंत्री अमित शहांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेण्यास सुरुवात केली. आज मराठवाड्याच्या नांदेडमध्ये अमित शहांनी पहिली प्रचार सभा घेतली. महाराष्ट्रात नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी आणि उरलेली काँग्रेस असे 3 पक्ष मोदींच्या विरोधात एकत्र आले आहेत. पण 3 तिगाडा आणि काम बिघाडा अशी परिस्थिती असल्याची जोरदार टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. महाराष्ट्राचा विकास हे 3 पक्ष करू शकत नाहीत, हे काम फक्त नरेंद्र मोदीच करू शकतात असा दावाही त्यांनी केला. त्यामुळे मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं असेल तर भाजपच्या प्रतापराव चिखलीकरांना निवडून द्या असं आवाहन अमित शहा यांनी केलं. या बातमीसोबतच 0 आवरमध्ये आज इथेच थांबूयात. उद्या संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटूयात. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.